Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांची पत्नी डॉक्टर गौरी पालवे गर्जे यांनी शनिवारी सायंकाळी आत्महत्या केली आहे। या संदर्भात आता पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। काल दिनांक 22 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6:30 ते 6:45 वाजताच्या सुमारास माझा पीए अनंताचा फोन माझ्या दुसऱ्या पीएच्या फोनवर आला। तो खूप रडत होता। पत्नीने आत्महत्या केल्याचं अत्यंत आक्रोशाने त्याने मला सांगितलं। ही गोष्ट माझ्यासाठी खूप धक्कादायक होती। पोलिसांच्या कुठल्याही कारवाईमध्ये कसूर राहू नये व त्यांनी योग्य तपास करून या विषयाला हाताळावे असं माझं म्हणणं आहे। तसे मी पोलिसांना देखील सांगितलं आहे। गौरीच्या वडिलांशीही मी बोलली आहे। ते प्रचंड दुःखात आहेत हे मी समजू शकते। अशा घटना जीवाला चटका लावून जातात आणि मनाला सुन्न करतात। कोणाच्या अतिवैयक्तिक जीवनात काय चालू असतं हे अनाकलनीय आहे। अचानक धक्कादायक अशी ही घटना घडली असल्यानं मलाही अस्वस्थ वाटतंय असं पंकजा मुंडे म्हणाल्यात। मुंबईच्या वरळी येथील राहत्या घरी गौरी गर्जे यांनी गळफास लावून आत्महत्या केली। मात्र त्यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप गौरी गर्जे यांच्या कुटुंबियांनी केला आहे। आमच्या मुलीनं आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली आहे असं गौरीच्या वडिलांनी म्हटलंय। त्यांच्या तक्रारीनंतर वरळी पोलिसांनी अनंत गर्जे, त्यांची बहीण शीतल गर्जे आणि भाऊ अजय गर्जे या तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अनंत गर्जे हे पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक असल्यानं या आत्महत्या प्रकरणात राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। आता या प्रकरणात पुढे काय होईल हे बघणं गरजेचं असणार आहे। मुंबई तक ब्युरो रिपोर्ट।